ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ परिते गावकऱ्यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार आहे। परिते गावचे गावकरी धार्मिक कार्यक्रमासाठी ज्योतिबा मंदिरात गेले असता त्यांना पुजाऱ्यांनी मारहाण केली होती आणि त्यामुळे संतप्त झालेल्या पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी परिते ग्रामस्थांना पाठिंबा दिला आणि त्याच संदर्भात हा मोर्चा काढला जाणार आहे। थेट जाणार आहोत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, परिते गावकऱ्यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा निघणार आहे, काय अपडेट? या मोर्चाला आता दसरा चौकातून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आहेत, महिला आहेत, या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आहे ते दिसून येते। भव्य असा मोर्चा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याचं एक टोक आहे ते सध्या विनस कॉर्नरला आहे, तर दुसऱ्या बाजूला शेवटचं टोक आहे ते दसरा चौकामध्ये आहे ते पाहायला मिळते। खरं तर ज्योतिबा मंदिरावरती हे सगळे परितेतले ग्रामस्थ आहे ते धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असता पुजाऱ्यांच्याकडून त्यांना मारहाण झाल्याचा आहे तो आरोप होते आणि यामुळे या पुजाऱ्यांना हटवावे आणि शासकीय पुजारी त्या ठिकाणी नेमावेत अशा पद्धतीची अपेक्षा घेऊन हा मोर्चा आहे ते निघताना पाहायला मिळते। पुजाऱ्यांची ही जी मक्तेदार आहे त्या मक्तेदारांच्या विरोधात आहे तो हा मोर्चा आहे तो निघताना पाहायला मिळते आणि एकूणच पाहायला गेलं तर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतले नागरिक सुद्धा आहे ते या मोर्चाच्या मध्ये सहभागी होऊन आहे ते या पुजाऱ्यांच्यावरती कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा करताना पाहायला मिळते आणि त्यामुळे या मोर्चाला एक व्यापक स्वरूप आहे ते आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। काय तुमची नेमकी मागणी आहे? काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी, आमचा भक्त गेलेल्यासनी चांगलं तिने मारले, हाणामार केली, न्याय मिळाला पाहिजे, आमचा न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन हे भाविक आहेत ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आणखीन काही भाविकांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करू। काय नेमकी तुम्ही अपेक्षा घेऊन हा मोर्चा आहे तो काढताय? अपेक्षा हेच आहे की जो अन्यायावर आमच्या झालाय, आमच्यावर गलिच्छ आरोप करण्यात आले प्रत्येकांच्यावर, त्या आरोपाचा आम्हाला काही नाही आहे, आम्ही ते सहन करू। पण आमच्यासारखे येणारे असंख्य भाविक जे आहेत, जे पर राज्यातून पण येतात, पर जिल्ह्यातून पण येतात, त्या भाविकांच्यावर पर्याय अन्याय होऊ नये म्हणून हा मोर्चा काढत आहेत, जेणेकरून तिथले ज्योतिबावरचे पुजारी उर्मट वागतायत, मग तिथं शासकीय पुजारी नेमावेत अशी मागणी आहे का? मग हा, शासकीय पुजारी नेमले पाहिजेत, कारण हा या पुजाऱ्यांना थोडक्यात जर म्हणाय गेलं की माज आलेला प्रकार झालेला आहे, जेणेकरून ती भाविकांबरोबर कसेही वर्तन करतात। मग बोलण्याचं असेल, परवा जे मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला त्यात बघितलं असेल की लोकांच्यावर बऱ्याचपैकी अन्याय करण्यात आला, तो अन्याय परत कोणत्याही भाविकावर होऊ नये म्हणून आमची एकच सरकारला विनंती आहे की जे आहे पगारी किंवा शासकीय पुजारी तिथं नेमावे। तुमची काय मागणी आहे? काय मागणी घेऊन आलाय? पूजा आमच्या परिते गावच्या ग्रामस्थांना न्याय हा मिळालाच पाहिजे। जे त्यांचं उर्मट वागणं होतं ते निंदनीय आहे आणि आमचा ह्या गोष्टीसाठी निषेध आहे। आम्हाला न्याय हा मिळालाच पाहिजे, त्यासाठी आम्ही हा मुख मोर्चा काढलेला आहे। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर मोर्चेकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। एक धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असता तिथल्या पुजाऱ्यांच्याकडून, ज्योतिबा मंदिराच्या पुजाऱ्यांच्याकडून आहे ते त्यांना मारहाण झाली होती आणि खरं तर आता 1 तारखेला ज्योतिबाची यात्रा आहे ती होणार आहे आणि यात्रेच्या पार्श्वभूमीवरती हा निघणारा मोर्चा आहे आणि त्यामुळे या मोर्चाला एक महत्त्व प्राप्त झाल्याचं पाहायला मिळते। आता जिल्हा प्रशासन या यात्रेच्या पार्श्वभूमीवरती नेमका हा मोर्चा निघाल्यामुळे काय या ठिकाणी भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ज्योतिबा मंदिराकडे पाहिलं जाते आणि त्याची जी यात्रा आहे ती मोठ्या प्रमाणात होत असते आणि या यात्रेच्या पार्श्वभूमीवरती हा निघणारा मोर्चा आहे आणि त्यामुळे नेमका आता याबाबत काय प्रशासन भूमिका घेणार आहे ते सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर कोल्हापुरात ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ परिते गावकऱ्यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघालेला आहे। बातमी पुण्यातून। पुण्यामध्ये गुलाबो गँगकडून भोंदू अशोक खरात विरोधात तिरडी आंदोलन केलं जात आहे। मुख्यमंत्र्यांनी भोंदूबाबावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये गुलाबो गँगकडून भोंदू अशोक खरात याच्या विरोधात तिरडी आंदोलन केलं जात आहे, तर मुख्यमंत्र्यांनी या भोंदूबाबावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। पुण्यातली बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये भोंदू अशोक खरात विरोधात तिरडी आंदोलन केलं जात आहे। काही दृश्य समोर आले आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नक्कीच आपण पाहतोय की अशोक खरातच्या विरोधात पुण्यात आता ज्या गुलाबो गँगच्या महिला पदाधिकारी आहेत त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत। अशोक खरात याच्या
तिरडीवर या तिरडी आंदोलन जे आहे ते करण्यात येते. रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करावं. नाशिकचं जे भोंदूबाबाचं अशोक खरात प्रकरण आहे त्याच्यावरती खरं तर रुपाली चाकणकरांना सहआरोपी करून रुपाली चाकणकरांची चौकशी करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येते. पुण्यातल्या एसटी चौकात हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय. यावरती अशोक खरात याची तिरडी जी आहे ती या महिलांकडून बांधण्यात आली आणि अशोक खरातच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. या महिला पत्र जे आहे ते पाठवणार आहेत. या प्रकरणी रुपाली चाकणकरच खऱ्या दोषी आहेत आणि त्यांना अटक करा या मागणीसाठी आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय. ठीक आहे अभिजित, धन्यवाद या माहितीसाठी. पालघर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळ वाहतूक कोंडी झाली आहे. गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहिनीवर 6 ते 7 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. उड्डाणपुलाचं काम रखडल्यानं ही वाहतूक कोंडी झाली असल्याचं कळतंय. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. आडोशी बोगदा ते मिसिंग लिंक खालापूर एंड पर्यंत ही कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सध्या या कोंडीचं कारण अस्पष्ट आहे.